काय असं काढवा मला दिसेल असं व्यवस्थित. मी कसं पकड इकडून इकडून या बाजूने. ओके ओके मला उलटी दिसतेस. मी उलटी पण तुम्हाला हो मला बरोबर दिसतंय पण मला उलटी दिसतेस ना तू. अरे हा आई 5 मिनिट थांब फक्त. हा अरे कसं करू आता मग. बरं तू रेकॉर्ड करणार आहेस ना मग सांगू दे तसं. मी बोलते असं मग. ओके हा ठीक आहे चालेल. कशी आहेस. मी मजेत एकदम मस्त. तुझे व्हिडिओज बघून तर खूप खुश आहे. हो थँक्यू. बाळाच्या खाली लाल झालेला गेलं का ते. नाही त्याला ना मला वाटतं विकनेस आला होता थोडा. आम्ही ना ट्रॅव्हल केलं अगं पुण्याला गेलेली मी. अच्छा तर त्यात पाणी कमी पडलं बहुतेक ना त्याच्यामुळे झालं. अच्छा पण आता नॉर्मल आहे ना. आवाज नाही येते. नाही काय नाही. हो सासूबाईंना जेवण द्यायचंय ना म्हणून जरा. अच्छा हो त्या बोलताय नंतर ते काय नाही तू बोलून घे पहिले. आता आपण ठेवू नंतर बोलूया. काय नाही आपण बोलूया कारण मला वेळच नाही मिळत असं होतं मग गोंधळ होतं. बरोबर बाळ काय झोपलंय आता का. हो आता त्याला झोपवलं तेवढ्या वेळामध्ये मग तुला कॉल कनेक्ट करायचा. मग थांबली मी कधीची. अच्छा नाही बाळाला स्पीड करत होती ना म्हणून म्हटलं थोडं सगळं थांबते पुन्हा एकदा. म्हणून तर मग डिस्टर्ब झाला की नंतर मग खायला नाटक करत करू म्हणून मग नाटक कर. हो बाकी अजून काय बोलतेस. रेसिपी कशा वाटतात कसं काय. अगदी सुंदर. आणि मला ना पाहिजेच होतं असं काहीतरी. ते तुझ्या आयडी वरतीच मला भेटलं. मग मी लगेच सबस्क्राईब केलं. सगळ्यांना शेअर पण केलं माझ्या फ्रेंड्सना पण ज्या न्यू मॉडेल त्यांना सगळ्यांना. मला खूप आवडलं. आणि ना तुझ्या रेसिपीज अशा की ते नाटक नाही करत खाताना. ते खातात आवडीने. आणि ते आपण जे बनवतो ना आम्ही जे बनवायचो ते खात नव्हते. मग असं मुगाची डाळ आणि जे मम्मी ते काय सांगतात आपल्याला डाळीचं ते मुगाचं पाणी. हो ते कॉमन आहे. हो ते कॉमन आहे. त्याच्यामुळे ना यांना चव लागत नाही. त्यांना असं टेस्टी काहीतरी पाहिजे होतं आणि ते मिळत. कारण की आपण प्रेग्नन्सी मध्येच इतकं खाल्लेलं असतं सुंदर ते बाहेर आल्यावर ते असं काही खायचे नाटक मला वाटलेलंच की तो खाणार नाही म्हणून. कारण मी आणि दोघं खूप फूडी आहोत. आम्हाला असं छान काहीतरी टेस्टीच खायला आवडतं आणि तो पण तसंच. हो आपल्या सगळ्या रेसिपी ना तर सगळ्या मुलांना अशी टेस्ट वेगळी काहीतरी वाटते. तेच नाही वाटत. आणि व्हरायटी असल्यामुळे मुलं मग खातात. नाही ते एक कंटाळतात. एक रोज तेच दिलं तर मग कंटाळतात ना. काल ते मूग डाळीचा डोसा बनवला तांदूळ मिक्स केले तर तो पहिले स्मेल घेतला की त्याला इतका सुंदर स्मेल आला त्याचा. आणि मग त्याने तो आवडीने खाल्ला. त्याच्या हाताने खाल्ला मग त्याला दिला तर. आणि माझी दिदी आहे त्यांचा मुलगा तर तो 6 वर्षांचा आहे. तो अजून तिखट खात नाही तर त्याला सुद्धा आवडलं. मग मी त्याच्यावरती चीज स्प्रेड केलं आणि चीज छान झालं. दोघांना पण आवडला तो. ते बोलतात मामी किती सुंदर बनवते काय मामीला किती छान येतं. मी कोणाला बघून म्हटली की मी व्हिडिओ बघून बोलतात बापा हर्षदा किती हुशार आहे. म्हटलं हो मी खूप हुशार आहे. आता मी सांगितलं की मला तिला व्हिडिओ कॉल करायचा आहे. मी तिच्या रेसिपीज वगैरे बघते. मला त्याच्याने एवढी हेल्प झाली नाही तर मला खरोखर काहीच माहिती नव्हतं. सुरुवातीला सगळ्यांना असं असतं ना की ते लग्न झालं मग नवीन ते प्रेग्नन्सी मग बेबी शॉवर फोटोशूट ते इतकं छान वाटतं आणि नंतर काहीच माहिती नसतं. बरोबर खरंच क्वालिटी आहे. पहिले आपल्याला खूप छान वाटतं पण जेव्हा त्या परिस्थितीत येतो ना तेव्हा कसं करू काय देऊ. आणि म्हणजे खायचाच प्रश्न असतो की 6 महिन्याचं एकदा बाळ झालं की काय द्यायला पाहिजे हेच भीती वाटते की नक्की दुखायला नको पोट दुखायला नको किंवा काय असं वाटतं आपल्याला. बरोबर. आणि म्हणजे मला घरचे सांगायचे की तू हिंग देत जा. त्याचं पोट दुखलं की त्याच्या पोटाला हिंग लाव. पण मी जेव्हा बघितलं ना की आपण रेसिपी मध्ये पण टाकू शकतो बऱ्यापैकी. आमच्या
फक्त वर्णामध्येच टाकायचं तर हिंग, बाकी मला माहित करू सिरियसली. मग मी आता टाकते त्याच्या पोटात, अजूनही कधीच दुखलं नाही एवढं खाऊ घातलं. माझ्या बाळाचं मी स्वतः सांगते, मी कसं 6 महिन्याचा झाला ना तसं त्याच्या जेवणामध्ये एवढंसं का होईना पण हिंग टाकते म्हणजे टाकतेच. पण आतापर्यंत त्याला एक पण गोष्ट अशी नाही की त्याला ती पचली नाही किंवा त्याच्या पोटात दुखलं किंवा पोट कडक झालं, अशा गोष्टीच झाली नाही. म्हणून मी प्रत्येकाला सांगते व्हिडिओमध्ये पण नाही टाका. पण खूप जणांचं ऑब्जेक्शन असतं एवढ्या लहान बाळाला कसं काय द्यायचं असं. मग मी सांगते तुमची सांगा शेवटी. हो बरोबर आहे. बरोबर आहे. दुखतच नाही खरंच एकदम. पचायला सोपं मला रेसिपीज मला खूप आवडलं. मला इतकी हेल्प झाली ना, मला खरोखर काहीच माहिती नव्हतं. मला वरण भात सोडून काही बनवता येत नव्हतं. बाकी आपलं नॉर्मली जे आपण खातो ते येतं, पण मग लहान बेबीचं कसं भीतीच वाटतं, काय द्यावं, काय देऊ नये त्यांना. त्यांचं काही दुखलं तर आपल्याला कोणी सांगायला नाहीये. उगाच आपण एक्सपेरिमेंट केला काहीतरी वेगळा आणि त्याला रात्रीच दुखलं तर कुठे पळायचं डॉक्टरकडे. आणि लहान मुलांचं कळत नाही, त्यांना सांगता येत नाही, आपण कसं ओळखणार प्रश्न पडतो. ते काय रडतात फक्त, आपण कसं ओळखणार ना. बरोबर. हा त्याच्यामुळे म्हणजे काय झालेलं, एकदा मी त्याला माझ्या मध्ये काय खायला दिलेलं काय माहिती अगं, त्याचं ना खूप दुखायला लागलं वाटतं आणि त्याच्या कानामध्ये ना मळ असा साचलेला थोडासा. तर मला माहित नव्हतं की त्याचा ड्रॉप पण मिळतो आणि तो टाकू शकतो. पण माझ्याकडे इतक्या छोट्या आपण फक्त आईन ते कानात तेलच टाकायचे थोडस आणि त्याने तो जातो म्हंटल. तर त्याला ना रात्री खूप त्रास व्हायला लागला, थंडी पण होती ना आता. तर इतका रडला तर आम्ही 12:30-1 वाजता त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. आणि ऍडमिट केल्यानंतर त्याला ते दात येत होते म्हणून त्याला लूज मोशन झाले आणि आम्हाला काहीच म्हणजे मला तर खरोखर मला काहीच माहिती नव्हतं. मला हे सगळं नवीन आहे आणि आमच्या घरात कोणतंच छोटं बाळ आणि माझंच बाळ छोटं आहे. त्याच्यावर मम्मी पण तू इतकी मोठी झाली, दादा इतका मोठा झाला, मला तर ते इतकं जुनं आठवत पण नाही काय केलं होतं. आम्हाला पण आजीने वगैरे सांभाळलं तर आईने त्यांना पण इतकं नाही माहिती नाही का असं. म्हणजे त्यांना खरं खूप हेल्पफुल आहे म्हणजे. आणि मी तुला तर मेसेज इतके बिंदास करते की तू मला सांग आपण काय करू हे असं झालं. ते मला भरपूर जण इतके आशेने मेसेज करतात ना, कधी कधी माझ्याकडून मिस होतं, कधी कधी लेट होतं. मिस म्हणजे लेट होतं मला रिप्लाय द्यायला. कधी कधी मलाच वाईट वाटतं अरे यार, म्हणजे कोणाचं काही दुखत असेल, सर्दी वगैरे काय असेल तर मग तरी मग मी विचारते की आता कसं आहे बाळ वगैरे. कारण की मला पण मग एकटी असल्यामुळे सगळं हँडल करायचं आणि सगळ्या गोष्टी मग एवढं पटकन इन्स्टंट रिप्लाय तर द्यायला नाही जमत मला, असं होतं. पण काय करते मी नाही पण तू देतेस रिप्लाय, ते तरी चांगलं आहे. म्हणजे आपण कुठे कोणाला विचारणार आणि काय होतं माहिती का, 4 लोकांना विचारते प्रत्येक जण वेगळं वेगळं काहीतरी सांगतात आणि खरंच ना ते समजतच नाही की नक्की काय करावं आता आणि घाबरून पण जातो. किंवा मग असं व्हायचं तूच काहीतरी खाल्लं असणार, तूच काहीतरी खाल्लं असणार म्हणून असं होतं. पण आता तो वरून खातोय सगळं दुधाचं म्हणजे इतकं नाही कन्सर्ट होत नाही का, आता तो पचवतो पण. मला नेहमी भीती वाटायची, मी त्याच्या भीतीने अजूनपर्यंत आईस्क्रीम खाल्ली नव्हती की त्याला सर्दी होती. माझ्या आईस्क्रीम खाण्यामुळे कैरी काकडी असं थंड मला काहीच देत नव्हते. नको बाळाला त्रास होईल, बाळाला त्रास होईल. पूर्णाची पोळी सुद्धा मी अजून खाल्लेली नव्हती. आता तो 1 वर्षाचा झाला, आता 13 महिन्यांचा आहे. मला खाऊच दिली नाही, नको बाळाला त्रास होतो बाळाला. पण आता असं वाटतं की नको तो बरं झालं तुझ्या रेसिपी झाल्या त्याचं पोट भेटतं म्हणजे मी पण खाऊ शकते. फार फार बापरे, म्हणजे ही पण फेज छान एन्जॉय करते मी, पण मग खाण्याचे रिस्ट्रिक्शन्स. एकदा मुलं मोठी झाली ना की मग काही नाही, पण एकदा ते जोपर्यंत खात नाहीत आणि त्या स्टेजमध्ये त्यांना कळत नाही की आपल्याला भूक लागली, आपण मागून खाल्लं पाहिजे, तोपर्यंत थोडंसं टेन्शनच असतं, आपल्याला मागे लागून भरावं लागतं. सांगते जेव्हापासून तुझ्या रेसिपीज मी बघितल्या, मी त्याला बनवते ना, तो सकाळी उठला ना की तो मला आता करतो की आई दे आता दे मला. छान, किती छान वाटतं असं मागून खाल्लं की बरं वाटतं खरंच. म्हणजे सगळे इतकं आश्चर्य सगळ्यांना वाटतं ना घरातल्यांना की कोणीच बोलत मुलं रडतात भुकेसाठी, भूक लागली की. पण हाय आमच्याकडे बघतो आणि असं करतो की द्या आता तुम्ही मला, माझ्या पुढे काहीतरी टाका मग ती खाणार ते. आणि खातो तो आवडून, आपण मला पण आवडतं बनवायला, तो खातो ना. नाही मग काय प्लेस जेवण बनवून ते खाऊ घालून ते मुलं खातच नाही आणि मग तब्येत होते त्यांची ना. पण मला खूप 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 आई खूप हेल्प झाली देवासारखी भेटली मी असं म्हणते.
नाही, मी पण हे सगळं एकटीतून शिकली आहे, कारण कोणी सांगायला नाही काय नाही, तर मीच आपली एक्सपेरिमेंट करून की नाही हे बघू आपण ह्याच्यात हे मिक्स केलं तर कसं वाटेल, म्हणजे याच्यातून प्रोटीन पण मिळेल, याच्यातून कॅल्शियम पण मिळेल, असं करून करून ते मिक्स रेसिपी अशा ट्राय करत गेली आणि जेव्हा त्याला डायजेस्ट झालं आणि त्याला आवडायला लागलं, मग तेव्हा मी सुरुवात केली की नाही पोस्ट केलं पाहिजे. आपल्यासारख्यांना पण ज्यांना गरज असेल त्यांना पण याची मदत झाली पाहिजे ना. आणि जसा रिस्पॉन्स येतो तसं मलाही चांगलं वाटलं की चला आपल्या गोष्टीचा काहीतरी फायदा होतोय. आणि मग ते समाधान नसतं ना ते आईला मिळालेलं, ते काहीतरी वेगळंच असतं. ते काहीच समजू शकते की कसं बाळाने खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं जरा. रिकामी प्लेट बघण्यात जो आनंद आहे ना, तो आता मला असं वाटतं जगात कुठेच नाहीये, माहिती का? खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. नंतर आपण जेव्हा आपल्याला जरी जेवायला नाही मिळालं ना तरी चालेल, त्या पोट आपलं इतकं भरतं ते बघूनच असं झालं. आणि ते मग ना आनंदात खेळतात सुद्धा त्यांचं पोट भरलेलं असलं. आपल्या मग चिडचिड चालू असते त्यांची पण ना. बघण्याचं कारणच एकमेव असं की त्यांचं पोट कमी भरलेलं असतं. बरोबर. मग आपण मला खूप फायदा झाला या गोष्टीचा. मी देते ना त्याला बनवून, म्हणजे बरेच असतं सगळ्याची पेज म्हण, वरण भात पण करते. आता तुझे ते डोसा बनवून बघितला, खिचडी बटाटा बोललीस ना, तो त्याला इतका आवडला, म्हणजे त्याचं पोट भरला, तो जवळजवळ 2 ते 3 तास इतका सुंदर खेळत होता. त्यांनी मला जरा सुद्धा त्रास दिला नाही. माझी सगळी काम झाली तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि त्याचा खेळत होता, महत्वाचं म्हणजे. आणि मला फार गोष्टीचा फार आनंद आहे की मला तुझ्या रेसिपीजने खरोखर खूप फायदा झाला. चांगलं, मी तेच म्हटलं, कारण की ना मला बरेच जण ना कॉल करतात ऍक्च्युली, पण माझ्याकडनं ना पहिले व्हायचं नाही. कॉल रिसिव्ह कसं करणार, मी कसं बोलणार, कारण की तो एक तर मिस कॉल बघायची नाही तर बनी बाजूला झोपलेला असायचा, मी त्यावेळेस बघायची. मग मला ते कट करण्याचा पर्याय नसायचा. मग मला मिस्टर बोलले की असं नको करू, कट नको करू. त्यांना काही इमर्जन्सी का काय त्यांना वाटतं की मेसेजवर नाही होत, समजत नाही किंवा काय, तर त्यांना फोनवर बोलून जर कळालं तर मग तेवढंच तुलाही सांगायला सोपं आणि त्यांनाही समजायला सोपं. तर म्हणून मी विचार केला की चला आपण जसं जमेल तसं एकेकाशी जर प्रत्यक्षात बोलत गेलो तर प्रत्यक्षात बोलण्याचं एक वेगळंच इंटरॅक्शन असतं, त्याच्यामुळे आपल्याला समजतं बोलून एकमेकांशी, एक वेगळं नातं पण निर्माण होतं. म्हणून म्हटलं की चला प्रत्येकाशी बोलणं सुरू केलं आपलं तर तेवढंच बेनिफिशियल राहील, म्हणून मी सुरुवात केली, म्हटलं बघूया असं. आणि नाशिकची आहेस का मग? नाशिकची, हो नाशिकची, म्हणजे नाशिक माझं माहेर. माहेर. आणि कुठे आहे माहेर? जेल रोडला. माझं सासरी जेल रोडला. हो का? अच्छा, कुठे? हे इकडे पाण्याची टाकी माहिती का, कॅनल रोड आहे. माहिती आहे. तिकडे मध्येच समाधान स्वीट शेलार मळा आहे ना, तिथे राहते मी. अच्छा. माझी मम्मी राजराजेश्वरीच्या इथे. हा बरोबर. मग माहिती मलाही माहिती. ते तुझे हॉस्पिटलचे व्हिडिओ बघितले तेव्हाच मला वाटलं की नाही नाशिक ते वाटतं, म्हटलं आपण हिला फॉलो करूया आणि बघूया, म्हटलं इथं व्हिडिओज पण छान असतात, छान वाटतं. तो तिकडचाच झाला, तो नाशिकलाच झाला. मग त्याची ट्रीटमेंट तिकडेच होती. मग वॅक्सिनेशन आम्ही तिथून सुरू केलं. मग आम्हाला तेवढा कम्फर्ट इकडे वाटलाच नाही, मग तिथेच आम्ही कंटिन्यू करतो. वॅक्सिनेशन आता आमचं थोडं धावपळ होते, 1 डे रिटर्न वगैरे, पण मग आपल्याला आता कम्फर्टेबल एका ठिकाणी जर डॉक्टर पटायला लागले तर मग दुसरीकडे एवढं इझिली नाही होत डायजेस्ट ना, मग त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे असं. अच्छा जातो. आणि मग तिकडे का? हा, आणि इथे टिटवाळा, कल्याण. अच्छा. आणि मग तुम्ही? हो. तर फारच त्रास होत असेल एकट्याला सांभाळायला. खूपच त्रास होतो, खूपच. हो ना. मला तरी सोबत माझ्या सासूबाई आहेत त्या सांभाळतात, त्याला भरपूर सांभाळतात. सांभाळायला तेवढंच खूप मोठं ते तरी काम कमी होतं आपलं, माहितीये का. बाकी स्वयंपाक वगैरे काय वाटत नाही, पण बाळांना सांभाळणं म्हणजे ते मोठं हे नाही. दोघं मिळून करणं तर मग खूप नाही होत एवढं करायला. आता माझं एक सजेशन आहे, तू अशी एक व्हिडिओ बनव की प्रेग्नन्सी नंतर असं खूप स्लो होतं ग अचानकच. मला असं वाटतं डिलिव्हरी नंतर खरंच, म्हणजे मी जितकी ऍक्टिव्ह होती ना, मी खूप लेझी होऊन गेली आता. माझी काम होत नाही तर माझे 10 किंवा 11 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून मी रिलॅक्स बसलेली असायची. आता म्हणजे ना लवकर सुचतच नाही की काय करावं, तो लेझीनेस. माझ्या बाबतीत पण झालंय असं, होतं. माझी फ्रेंड आहे, तिची आणि माझी सोबतच डिलिव्हरी झाली. आमचं लग्नही सोबत झालेलं, एकाच तारखेला झालेलं. आणि आम्ही वर्गात पण एकच होतो, कॉलेजला आम्ही सोबत एका बेंचवरच बसायचो, पेपरला पण सोबत होतो.
मला असं होतंय ना, तर तिला पण तिकडे तसंच होतंय. मग तिला तरी विचारलं, ती बोलली की नाही असं ना, डिलेव्हरी नंतर होतच वाटतं आपल्याला. होतं मे बी जाऊ दे. हार्मोन्स चेंज होतात, थोडंसं रुटीन आपलं चेंज होतं, थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंचसं रुटीन आपलं चेंज होतं. बाळ आलं की सगळ्या हो. गोष्टी आपल्या बदलतात. मे बी त्याच्यामुळे होत असेल, काय माहिती. हा. आपल्या लग्न झाल्या जेव्हा बाळ नसतं तेव्हा थोडंसं आपण वेगळी जबाबदारी असते आणि आपण थोडंसं वेगळ्याच्यात असतो ना, वेगळ्या मूड मध्ये असतो बाळाच्या आधी. बाळ आल्यानंतर मग जरा थोड्याशा जबाबदाऱ्या वाढतात, आपण विचार जास्त करतो, काळजी सगळंच वाढतं, त्याच्यामुळे कदाचित होत असेल. काय म्हणते बघ, मला म्हणजे आता मला 3 पण वाजले तरी मला समजत नाही. कामाला माझ्याकडे सगळ्याला बाई आहे, मला फक्त स्वयंपाक करावा लागतो, पण तरी पण मला उशीर होतो. म्हणजे मला समजतच नाही ना की माझं होत काय. असं कदाचित मध्ये खूप गॅप देत असं ब्रेक घेत आपण करतो ना, त्याला घे, त्याला ठेव, त्याचं हे कर, त्याचं ते कर, त्याच्यातच पूर्ण दिवस निघून जातो. स्वतःसाठी तर वेळ अजिबात मिळत नाही. पण मग ठीक आहे, जाऊ दे, पण जर्नी आहे, छान चालू आहे. एक फेज आहे, तो फेज निघून गेला ना की आपला वेळ येतो बरोबर. मग ते असं हो, वाटलं बरोबर. पाहिजे की बाळ जोपर्यंत मोठं होत नाही, जोपर्यंत शाळेत वगैरे जायला लागत नाही, मग तो मधला वेळ मिळेल मग आपल्याला बरोबर, त्यावेळेस करू शकतो. आणि मला इतकी झोपप्रिय आहे ना, आणि आता असं मला टेन्शन आलं की आता ठीक आहे, झोपतोय, उठतोय, पण आता परत पुढचे किती वर्ष त्याच्यासाठी मला सकाळी उठावं लागेल लवकर. त्या पण रेसिपीज तू टाकायला पाहिजे लवकरच. त्याच्यात पूर्ण जातात ना, मी मेसेज करेन की आज टिफिनला काय द्यायचं. नक्की सांगेन. ते चालायचं की बापरे, आता तेव्हा काय करायचं, उशिरा उठलं तर याचं टिफिन कसं द्यायचा, आईचा जीव आहे शेवटी तो. असं पण नाही मी त्याला. त्या पण नक्की बनव. नक्कीच. चालेल. आणि बोलाय का तुझं आता? नाही झोपला नाहीये तो अजून, आहे, जागाच आहे. त्याचे बाबा तिकडे बेडरूम मध्ये घेऊन बसलेत म्हणून मी ते शांत बोलू शकते, नाहीतर अजिबात नाही. मी त्याला ठेवूच शकत नाही जवळ, मोबाईल ओढत होता. हो ना, ते बिचारे निदान येतात, सांभाळतात तरी हो बोलतात, हा दे, तू जेवण कर तोपर्यंत मी सांभाळतो, मी पकडत असतं आमचं. खरंच करतात, खूप काळजी करतात. त्याच्यानंतर जास्त किव यायला लागते. मला पण असतं, मला होतं नाही तू झोप अजून थोडा वेळ, मी तोपर्यंत त्याला सांभाळतो. तर एकदा माझं वाटल्यावर का मला तुझ्यासोबत बोलून असं वाटलं मी माझ्या मैत्रिणी सोबतच बोलते. याच्या आधी पण ऍक्च्युली मी एक कॉल घेतला, पण ना ते रेकॉर्डच नाही झालं अगं, माहितीये का. आम्ही ते असंच सारखीच होती पण, आणि छान आमचं बोलणं वगैरे पण झालं, आणि मी म्हटलं की आता मी पोस्ट वगैरे करेन ना असं, पण अगं ते रेकॉर्डच नाही झालं. फक्त मला म्हणजे दिसतंय व्हिडिओ, पण त्याच्यामध्ये व्हॉइसच नाही ऐकू येते. काय झालं मला माहित नाही. आता काय माहिती, मी आता चेक करून मी हा व्हिडिओ चालू केलाय, पण आता बघूया, व्हिडिओ हा बंद केल्यानंतर झाला, होप सो झाला पाहिजे रेकॉर्ड. डायरेक्टली स्क्रीन रेकॉर्डिंगला टाकला का? हा स्क्रीन रेकॉर्डिंगला टाकलाय. पण रेकॉर्ड होतो ना. होतो, पण त्याच्यामध्ये नाही झाला. आधीचा जो झाला ना त्याच्यामध्ये व्हॉइसच नाही आला. आता मी त्याच्यानंतर आला, पण आता काय माहिती तुझा व्हिडिओ, होपसो की व्हिडिओ एंड केल्यानंतर आवाज आला पाहिजे, बघूया. हा बरोबर. हा बघ, तू छान मस्त एडिट कर मग टाका. बापरे, नाही, हा आनंद माझा खरंच एकदम असा जेन्युइन, मी तुला सांगते, मला फार तुझ्या व्हिडिओज आवडला. मी एकदम मनापासून सांगते, आणि मी सगळ्यांना सांगेन तुम्ही खरंच तिचं चॅनल सबस्क्राईब पण करा, फॉलो करायला, आणि हिच्या व्हिडिओज नक्की बघतो. थँक्यू सो मच. माझं बाळ इतकं झालंय, आणि मी तुला सांगते, मी तुझ्या व्हिडिओज बघूनच बाळामृत आणि बाळगुटी ऑर्डर केली. आणि बाळाला दिली. आता 1च महिना झालाय त्याला देऊन, पण त्याचा रिझल्ट इतका सुंदर आलाय. मला असं वाटत त्याच्यात 2 किलो वजन वाढलं असेल त्याने. तो खूप असं तुझ्या रेसिपीज पण त्याच्यामध्ये, पण गुटगुटीत झाला. तर मला सगळे बोलतात की आता तो खूप छान दिसायला लागला. नाही तर तो ना वर्षाचा आहे असं वाटतच नव्हतं, आणि तो ना खूप हायटेड आहे, तसे एकदम बारीक हातपाय त्याचे दिसायचे, पण मग आता छान दिसतो. मला खरोखर इफेक्ट वाटला खूप. नाही, रेसिपीज ज्या आहेत ना आपल्या, तर खरंच मी विचार करून, आणि जेव्हा बनीला फरक पडला ना, कारण तो निमोनियामुळे मागे ऍडमिट होता ना, तेव्हा त्याचं वजन एवढं कमी झालं होतं की मलाच स्वतःला टेन्शन आलं होतं की जे सगळे लोक तुम्ही मला मेसेज करतात ना, तेवढं तसंच टेन्शन. पण आता मी कुठे जाऊ विचारायला, मी कुठे विचार, पण मी म्हटलं नाही, मला आता रिकव्हर करायचंय, कारण ते आपण समोर बघू नाही शकत ती गोष्ट की कमी कसं झालं वजन.
मग त्याच्यानंतर मी हा. त्या रेसिपीज करायला घेतल्या ना, की नाही याच्याने वजन वाढलंच पाहिजे, आणि त्या 15 दिवसामध्ये त्याचं एवढं वजन परत मागे जेवढं होतं त्याच्यापेक्षा अजून जास्त वाढलं. मग त्याच्यानंतर मी हा. सुरुवात केली की अरे बापरे, खरंच फरक पडला या रेसिपीजमुळे. आणि मग म्हणून मी हो. पोस्ट केला, आणि बऱ्याच जणांना ते वजनाचं म्हणजे फरक पण जाणवला, बऱ्याच जणांना की वजन कमी होतं आणि आता वाढलंय म्हणून असं. हो, मला सुद्धा मी तुला सांगते, मी अजून त्याचं वजन करायला गेले नाही. मला फार भीती वाटते की ते काहीतरी ग्रॅमने कमी दिसेल किंवा जास्त दिसतं की काय, किंवा खूप कमी दिसतं की काय. कारण काय होतं, तो कधी कधी गुटगुटीत दिसतो आणि त्याचं वजन खूप कमी येतं त्याचं वजन करायला गेलं की. मग मी ना जास्त रिस्क घेत असते, पण मी आता त्याच्या कपड्यांवरून अंदाज लावते की त्याला त्याच्या जुन्या पॅन्ट येत नाहीये, बरं. टी शर्ट बरोबर. बरोबर. मी हा अंदाज लावतो. मला डॉक्टरकडे मी सारखं त्याला घेऊन जात नाही. बरं. उगाच काय गेलं ना की खूप भीती वाटते. डॉक्टर बोलतात हे असेल ते असेल असं, मग म्हणते नको, आपण याला घरगुती जितकं जमेल तितकं खाऊ घालायचं, बस बाळाच्या खाण्यावर चांगलं पाहिजे, बाकी काहीच टेन्शन नाही घ्यायचं. जोपर्यंत मेजर काही दिसत नाही ना, खाणं पिणं सोडत नाही, तोपर्यंत काहीच हा. टेन्शन नाही घ्यायचं. हा तेच. आणि तू तुझं मग रुटीन कसं करतेस सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि कशी एवढे रेसिपीज बनवून टाकते, तुझं काय राहत मला ते पण सांग. काय नाही, सकाळी उठल्यानंतर याचा झोपायचा टायमिंग अजून सुद्धा फिक्स नाहीये रात्रीचा. झोपला तर 10 वाजता पण झोपतो ना, तर 3 वाजता सुद्धा रात्री झोपतो. बापरे. काल रात्री पण त्याने तेच केलं, 2 वाजता तो झोपलाय. आणि काल रात्री फक्त अच्छा. तो सकाळी 10चा उठलेला ना, तो दिवसभरामध्ये फक्त 1 तास दुपारी झोपला होता. त्याच्यानंतर तो डायरेक्ट 2 वाजता झोपलाय. म्हणजे तो किती वेळा जागा राहिला ना, तरी त्याची एनर्जी लेवल जी आहे ना, ती सेम राहते. तो बिलकुल थकलेला दिसत नाही किंवा एकदम असा झोपेला आलेला नुसता बसलाय असं नाही. आता काल आमच्याकडे पाहुणे आले, ते सुद्धा म्हणत होते अरे बापरे, आपली जेवण झाली तरी पण ह्याची एनर्जी सेम आहे, ह्याला झोप येते की नाही. नाहीच आहे ना, त्याला जाईपर्यंत तो जागाच्या जागा होता, बिलकुल नाही. त्याच्यानंतर पण त्याने आम्हाला भरपूर मग पेललं की नाही झोपला तो 2 वाजेपर्यंत. मग त्याचं मग त्याचा मग तेव्हा रात्री झोपणं कसं लवकर कसं उशिरा त्याच्यानुसार मग तो सकाळी उठतो वगैरे. मग त्याच्यानंतर त्याचा नाश्ता, मग परत थोडा वेळ खेळतो, मग झोपतो. मग तोपर्यंत माझं मग आमचं नाश्त्याचं मग त्याचं थोडंसं करून ठेवायचं. नाही तर मग तो उठल्यानंतर खिचडी वगैरे असेल तर मग तो उठल्यानंतरच लावायला लागते, कारण गरम गरमच चांगली लागते. म्हणजे स्मॅश होते गरम गरम, थंड झाले तर मग ते मऊ होत नाही, ते स्मॅश नाही करता येत असं. मग काय ते खाल्लं, मग परत उठला किंवा परत खाल्लं की परत झोपला, थोडासा खेळला किंवा परत जेवणाची तयारी. म्हणजे तो मधला जो त्याचा झोपेचा वेळ आहे ना, त्याच्यामध्ये मला त्याचं पुढच्या जेवणाची तयारीच करायला लागते. काही नसतं नाही, म्हणजे ते तर नाहीच आहे आता. नाही, झोप मिळतच नाही, बिलकुल नाही, झोपच नाही. एडिटिंगचं म्हणजे मोबाईल व्हिडिओचं वगैरे, मग दिवसभरामध्ये एखादी रेसिपी नवीन केली किंवा काय, तर मग कधी कधी असं होतं की मी नवीन काहीतरी करते, मला वाटतंय की मी हे शूट केलं पाहिजे, पण असं होतं ना की एका बाजूला तो खाली रडत असतो की मला जेवायला दे किंवा काय, त्याची थोडी चिडचिड होत असते, कारण घरात कोण नाही, मलाच तो येऊन चिटकणार ऑब्वियस आहे. मग मला असं होतं की मोबाईल लावून तिथे कॉन्सन्ट्रेशन करू की इथे मी याला बघू का याला जेवायला देऊ, कारण शूट करायचं म्हटलं म्हणजे तेवढा जास्त वेळ जातो. पटकन शूट नसेल करायचं, मी पटकन बनवून त्याला भरवायला घेऊ शकते, पण शूट म्हटलं म्हणजे मला थोडासा वेळ जातो. कधी कधी मी थोडंसं मग अवॉइड करते की नको, पहिले याचं बघते आणि मग मला वेळ मिळाल्यावर मग मी शूट करेन दुसरी रेसिपी. मग अशा मध्ये मध्ये बऱ्याच रेसिपी स्किप होतात की मला नाही शूट करता येत. पण मग जेव्हा रोहन घरी असतात मिस्टर माझे, मग तेव्हा मला ते बोलतात की मी बघतो तोपर्यंत तू कर शूट, तोपर्यंत करतो, तेवढा वेळ मला मिळतो. पण मग एडिटिंगचा जो वेळ असतो तो मला रात्रीच मॅनेज करायला लागतो, मग रात्री 2-3 वाजता मग लेट होतो. सध्या आता माझं ना 1-1.5 महिना 2 महिने झाले असेल, माझं भयंकर डोकं दुखत होतं, खूप जास्त डोकं दुखत, डार्क सर्कल पण झाले जरा. त्याच्यामुळे मला ते बोलले की तू अगदीच म्हणजे एवढं जीवावर घेऊन नको करू की तुझी तब्येत बिघडेल ना, तू कर, तुला करायचं, आपल्याला हेल्पफुल रेसिपीज टाकायच्याच आहेत, पण तब्येत सांभाळून कर, थोडंसं मॅनेज करून अजून थोडंसं कर तू असं. मग थोडंसं आता रात्री जागणं मी थोडंसं कमी केलंय, जरा पटकन मोबाईल ठेवते बाजूला, नाही तर मला खूप स्ट्रेस येत होता डोळ्यांवर, डोळे पण दुखायचे, डोळ्यातून पाणी पण यायचं, डोकं पण दुखायचं. मला खूप अति वापर झाला ना आता मोबाईलचा, भरपूर असं रिप्लाय देता यायला, कारण मला रात्रीचाच वेळ मिळतो असं. म्हणून मला खूप हे, पण आता मी थोडंसं कमी केलं आणि थोडे दिवसभरात रिप्लाय द्यायला मग ट्राय करते की कसं मला जमेल त्या हिशोबाने. कसा दिवस उगवतो आणि कसा संपतोय माझंच मला तर असं वाटतं की इथे सीएनजी बस चालू झाल्यात ना, मी अजून एकदाही बसली नाही, मला माहितच नाही. मी लोकांना विचारते आई नवीन बस आल्यात का,
माझी आई मला सांगा, अगं हो कधी आलाच, अगं मम्मी मी बाहेरच निघाली नाही, मी डायरेक्ट असं सांगते अगं. घराच्या बाहेरच नाही, माझं सगळं विश्व तोच झालाय. जायचं पण असेल तर गाडीवर त्याला पटकन हॉस्पिटलला घेऊन जायचं, बरोबर. घेऊन यायचं. ती पण खाली येते, त्याच्यामुळे भाजी मंडईत जाण्याचा पण प्रश्न येत नाही. तिच्याकडनं सगळं घ्यायचं, कारण ती चांगली ट्रस्टेड आहे, ती व्यवस्थित आणून देते, म्हणून बाहेर पण नाही जायचं. का तर आपण बाहेर गेलो तर परत आपल्याला सगळं चेंज करा, मग त्याला घ्या, ते सगळं सॅनिटाईज केल्याशिवाय त्याला पण घेता येत नाही. बरोबर. त्याची पण ती काळजी पण मग ह्याला असं- आमचंही तेच आहे. कुठे जायचं म्हटलं की तेच आहे. सगळं पिशवीमध्ये आपण डायपर सगळं ठेवायला लागतं मला पण. एक जोड कपड्याचा मार्केटमध्ये जर घ्यायचं ना तरी मी एक जोड कपड्याचा डायपर, त्याचे वाईप्स वगैरे सगळं घ्यायला लागतं. पाण्याची बॉटल, मग थोडंसं खाऊ वगैरे असं घ्यायलाच लागतं. आणि आल्यानंतर मग ती पिशवी ठेवा, मग पहिले त्याला आंघोळीला घ्या, मग आंघोळ त्याची हो. करा, मग आमच्या दोघांची आंघोळ, आणि मग बाकीचं करा. मग ते इतकं हेक्टिक होऊन जातं ना की असं वाटतं घरातच बरं आहे थोडंसं. बाहेर गेलं की अजून थोडंसं मग चेंजेस होतात टाइम मध्ये, मग असं होतं. आणि मी तर आता स्किपच करायला लागले. मी जास्त प्रेफर घरात राहणंच करते, मी जातच नाही जास्त बाहेर. पण मग अशाने काय खूप स्ट्रेस येतो घरात, असं एकटं राहिलं ना मुलांना त्याने पण पण बाहेरचं वातावरण त्यांनाही कळायला पाहिजे ना, बाहेरचं कसं काय थोडंसं. 1 वर्ष झालं ना, आम्ही आता त्याला गार्डन मध्ये घेऊन जायला लागलो. तर तो एवढा हं. इतकं पडलं जोरजोरामध्ये, सगळे लोक आमच्याकडे बघायला लागले की आता पहिल्यांदा घराच्या बाहेर काढले एकदम जोरजोरात, की मला बसायचं ते मला बसायचं, पण त्याला ना असं अजून बॅलन्स नाही येत करता. हो हो. म्हटलं हा पडून तर गेला का आपल्याला समजणार नाही, आपण घ्यायला बसवू नको, आपण जाऊया म्हटलं घरी. मग आम्ही निघून आलो घरी. अच्छा. असं झालं. हं. चालेल, हो चल मग मी आई चालेल. हो ते ते जेवायला. जेवायला दे. छान वाटलं बोलून तुझ्याशी. हो हो, मला खूप छान वाटलं. हो. रिप्लाय द्यायचा फक्त. नाही ते तू मेसेज करत जा, जसा वेळ मिळेल तसं ऍडजस्ट होईल तसा रिप्लाय तर येईलच 100%, तो प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल, काहीच problem चालेल. चल चल, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय. हो, बाय बाय बाय.